ज्या वयामध्ये व्यवसाय करायचा, ज्या वयामध्ये तालुक्याचं राजकारण करावं अशी सुप्त इच्छा असताना संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या विचारधारेमध्ये कळत न कळत त्याच्यामध्ये जे सुरुवात झाली तर ते काम करत गेलो. एक तर तुमची मागची जी 25 वर्ष होती हे बीजेपीच्या विचारसरणीच्या विरोधात लढण्यात गेली. तुम्ही ज्या पक्षात गेलात तो पक्ष अजितदादांचा. अजितदादा बीजेपी सोबत सत्तेमध्ये आहेत. हो. काय आता काम करताना कशा पद्धतीने काम करणार तुम्ही? तुमची विचारसरणी धरून काम करणार की सत्तेला धरून काम करणार? मी सामाजिक चळवळ आणि सामाजिक बांधिलकी जपत असताना या राज्याचे, या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर विचाराने सुद्धा बांधलो गेलेलो होतो. 50-51व्या वर्षी हा निर्णय घ्यावा लागला, कारण मला राजकारणाची आवड खूप होती. काय वाटतं, राजकारण खालच्या स्तराला गेले? बिहारच्या पेक्षा सुद्धा आपण महाराष्ट्राला खाली घालवले. उन्मत्तपणाचं वागणं अत्यंत, आणि ही दडपशाही, ही त्यांची गुंडशाही, ही दडपशाही ही महाराष्ट्र कधी खपवून घेणार नाही. महाराष्ट्राची प्रतिमा, त्याची गरिमा खाली घालवण्याची, रसातळाला घालवण्याची हे काम त्या राजन पाटील साहेबाच्या पुत्रांनी आणि त्यांच्या गुंडांनी केलेले. अत्यंत शर्मेने मान खाली जाते की माझ्या महाराष्ट्रामध्ये काय चाललेले. ज्या बाळ आहेत, ज्याचे बाळ दुधाचे दात सुद्धा पडलेले नाहीत अजून, त्यांनी दादांवरती बोलण्याचं जे काही धाडस केलेले, त्यांनी त्यांच्या राजकारणाचा एक पाऊल नाही अनेक पावलं खड्ड्यामध्ये घातलेली आहेत. तुम्ही दादागिरीचा तुमचा इतिहास काय? तुम्ही अनेक लोकांचे खून केलेत, तुम्हाला जेलवाऱ्या झालेले आहेत, आणि म्हणून तो महाराष्ट्राला बिहार करू पाहताय का तुम्ही? म्हातारे मिली तर एका दिवसामध्ये जाळून यावं, पण काळ सुकवू नये. राजन पाटलांचीच पोरं अडचणीत आणतील आणि त्यांचं राजकीय भवितव्य सुद्धा आता अडचणीत आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली, पुतळा बसवला, ते हलवणार नाही तर आम्ही रायगडावरनं उड्या मारू. आमचं आरक्षण जातं. म्हणजे मराठा समाज म्हणून आम्ही लढायामध्ये जिंकतो, परंतु तहामध्ये हारतो. हे मला पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला.